हॅलो एव्हरीवन, तुम्हाला माहिती आहे हॉलिवूडमध्ये ख्रिस्तोफर नोलन ह्याचं नाव का एवढं फेमस आहे? ख्रिस्तोफर नोलन हा एक ह्या एजचा व्हेरी मॉडर्न डिरेक्टर आहे आणि त्यानं सिनेमा कसा बनवायचा ह्याचा कम्प्लिटली फेस चेंज केला आहे. एक्झॅक्टली आपल्या सोशॉलॉजीमध्ये सोसायटीचा अभ्यास कसा करायचा ह्याचा कम्प्लिटली चेहरा मोहरा बदलणारा सोशोलॉजिकल थिंकर म्हणजे मॅक्स वेबर. आणि मला मॅक्स वेबर हा सोशोलॉजीचा ख्रिस्तोफर नोलन वाटतो. सोशोलॉजीमध्ये मॅक्स वेबरला अत्यंत आदरानं गणलं जातं. मॅक्स वेबर हा सोशोलॉजीचा अर्ली फाउंडिंग फादर असला तरी सोशोलॉजीला मॉडर्न टच देणारा मॉडर्न सोशोलॉजीचा हा रचनाकार म्हणून ओळखला जातो. मॅक्स वेबरचं सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन म्हणजे समाजाचा अभ्यास करण्याच्या नवनवीन पद्धती ज्या ह्याच्या आधी कधी इंट्रोड्यूस केल्या गेल्या नव्हत्या ह्या मॅक्स वेबरनं सोशोलॉजीमध्ये इंट्रोड्यूस केल्या. आज आपल्याला ह्या मॅक्स वेबर सोशोलॉजिकल थिंकरचा समाजशास्त्रामधलं कॉन्ट्रीब्युशन आणि एक ओव्हरऑल ओव्हरलुक बघायचा आहे. माझं नाव सत्यजित. ज्ञानदीप अकॅडमीच्या सोशल माइंड्स नावाच्या ह्या सिरीजमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आणि आपल्या एपिसोड नंबर 11 मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. ह्या एपिसोड नंबर 11चा जो आतापर्यंतचा कंटेक्स्ट आहे तो आहे मॅक्स वेबरचं ओव्हरऑल इंट्रोडक्शन. ॲट द सेम टाईम ह्या आधी आपण आय एम रिअली सॉरी अबाउट द नंबर, इट्स एपिसोड नंबर 10, पण ह्या आधी जे 9 एपिसोड आपण बघितले हे 9 एपिसोड्स आपले कम्प्लिटली सोशोलॉजिकल थिंकर्समधला एम.एल. डर्खीम आपण हा संपवला आणि मॅक्स वेबर आत्ता जे सुरू करतोय ह्याच्या आधी आपण कार्ल मार्क्स संपवला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ह्या आधीचे दोन्ही थिंकर्स अभ्यासले नसतील आणि हे 9 एपिसोड्स बघितले नसतील, आय वुड लाईक टू रिक्वेस्ट यू ऑल, सर्वांनी ह्या डर्खीम आणि मार्क्स थ्रू जाऊन मग मॅक्स वेबरचा अभ्यास करूया. ॲट द सेम टाईम ज्या विद्यार्थ्यांनी हे सगळे काही थिंकर्स बघितलेत ह्यांना आणखी डीपली हे थिंकर शिकायचे असतील तर ज्ञानदीप ऑप्शनल्स नावाचं आमचं एक सेपरेट ॲप्लिकेशन आहे. ज्ञानदीप ऑप्शनल्सवर सोशोलॉजी ऑप्शनल आणि इतर ऑप्शनलच्या बॅचेस तुम्हाला बघायला मिळतील. तिथे ॲडमिशनची प्रोसेस तुम्हाला बघायला मिळेल. ॲट द सेम टाईम ही जी सिरीज चालली आहे ही सोशोलॉजी ऑप्शनलला एक नवीन टच देणारी सिरीज आहे. ॲट द सेम टाईम ह्या आधी देखील आपण काही सिरीज लॉन्च केलेल्या आहेत, जसं की अ ब क ड नावाची सिरीज. ही सिरीज कुठं बघायला मिळते तर ज्ञानदीप ऑप्शनल्स जसं आपलं ॲप्लिकेशन आहे तसंच ज्ञानदीपच्या यूट्यूब चॅनलला सोशोलॉजी ऑप्शनलची एक प्लेलिस्ट आहे. हा QR जर तुम्ही स्कॅन केला तुम्हाला आतापर्यंत सगळे एपिसोड तर बघायला मिळतीलच. ॲट द सेम टाईम इथून पुढच्या येणारा सिरीज देखील तुम्हाला याचा आनंद घेता येईल. मोस्ट इम्पॉर्टंटली हा तो सगळा कंटेंट, अपडेट्स अँड नोटिसेस हे तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवर बघायला मिळेल. सोशोलॉजी विथ सत्यजित नावाचा टेलिग्राम ग्रुप. तर चला आपण ह्या आपल्या सोशोलॉजीमधल्या ख्रिस्तोफर नोलनची ओळख करून घेऊया. हा जो मॅक्स वेबर नावाचा थिंकर आहे हा मॅक्स वेबर हा एक जर्मन सोशोलॉजिस्ट आहे. ओके. आणि मॅक्स वेबरचं सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन, त्याचं योगदान जे आहे ते सोशोलॉजीला नवं रूप देण्याचं, नवीन अभ्यास पद्धती शिकवण्याचं. तुम्हाला माहिती ह्या आधी मॅक्स वेबरच्या आधी एम.एल. डर्खीमनं सोशोलॉजीचा सायंटिफिकली अभ्यास केला आणि अकॉर्डिंग टू एम.एल. डर्खीम तुम्हाला आठवत असेल की अकॉर्डिंग टू एम.एल. डर्खीम सोसायटीमधला प्रत्येक एजंट किंवा सोशल हा जो इंडिव्हिज्युअल आहे तो अशा पद्धतीनं का वागतो कारण सोसायटी त्याला कंपेल करते, फोर्स करते वागण्यासाठी. सोसायटी इज डॉमिनंट ऑन द इंडिव्हिज्युअल. म्हणून एखाद्या व्यक्तीचं बिहेवियर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ते तुम्हाला जाणून कसं घेता येईल? सोसायटीचे स्ट्रक्चर शिकून. सोसायटीमध्ये रिलिजन कसं आहे, कुटुंब, विवाह, शिक्षण, धर्म कसं काम करतंय ह्यानुसार तो व्यक्ती वागतो असं एम.एल. डर्खीम म्हणतो. तो एम.एल. डर्खीम हा कम्प्लिटली महत्त्व देतो त्या सोसायटीला, सोसायटीमधल्या स्ट्रक्चर्सला, आणि व्यक्तीला महत्त्व डर्खीमनं कमी दिलेलं दिसतं. आणि अकॉर्डिंग टू एम.एल. डर्खीम हा एखादा पर्टिक्युलर व्यक्ती समाजाच्या वागण्यानुसार, म्हणण्यानुसार, बोलण्यानुसार आणि समाजानं घालून दिलेल्या बंधनानुसार वागतो असं एम.एल. डर्खीमचं म्हणणं आहे. आणि त्यानं त्याच्या वेगवेगळ्या सिद्धांतामधून सांगितलं पण की एखादा व्यक्ती आत्महत्या का करतो ह्याच्या मागचं महत्त्वाचं कारण म्हणजे सोशल प्रेशर. रिलिजनमध्ये आपण का पार्टिसिपेट करतो? सोसायटी एकत्र येते, युनायटेड राहते. डिव्हिजन ऑफ लेबरमध्ये आपण का राहतो? कारण आपण एकमेकांवर डिपेंडंट असतो. म्हणजे व्यक्ती इज वन ऑफ द एजंट इन दी कम्प्लीट सोशल सिस्टम आणि सोसायटी त्यावर प्रेशराईज करते सोशल फॅक्टच्या नात्यानं, सोशल फॅक्टच्या कन्सेप्टमधनं की तो व्यक्ती एका विशिष्ट पद्धतीनं वागतो. आणि एक्झॅक्टली इथे मॅक्स वेबर एम.एल. डर्खीमला कॉन्ट्रडिक्ट करतो आणि मॅक्स वेबर म्हणतो नाही, हे सत्य पूर्ण नाही. एखादा व्यक्ती समाजामध्ये वावरत असताना अशा पद्धतीनं का वागतो हे तुम्ही कसं काय घरी बसून सांगू शकता?
संपूर्ण महत्त्व सोशल स्ट्रक्चरला देता, राईट? सोशल स्ट्रक्चरनुसारच तो वागत असेल असं तुम्ही क्लेम कसं काय करू शकता? रादर जर एखादा व्यक्ती एखाद्या पद्धतीमध्ये एखाद्या पर्टिक्युलर वेमध्ये का वागलाय हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल, सोसायटी जवळून समजून घ्यायची असेल, तर तुम्हाला त्या प्रत्येक सामाजिक कृतीमधला, सोशल ॲक्शनमधला अर्थ जाणून घ्यावा लागेल, मिनिंग जाणून घ्यावा लागेल, राईट? त्याचे व्हॅल्यूज जाणून घ्यावे लागतील. म्हणून जसं ख्रिस्तोफर नोलन ह्यानं सिनेमाला डेप्थ दिली, इमोशन्स फिलिंग्समध्ये डेप्थ आणली, एक्झॅक्टली तुम्हाला वेबरचा अभ्यास दिसेल. आणि वेबरनं सोशलॉजीमध्ये कॉन्ट्रीब्यूट केलं एक नवीन टेक्निक की तुम्ही सोशल ॲक्शन्सचा इंटरप्रिटेशन करायला शिका, इंटरप्रिट करा, अंतर्बोध घ्या. तर पहिलं त्याचं कॉन्ट्रीब्युशन आहे इंटरप्रिटेटिव्ह मेथड. इंटरप्रिटेटिव्ह मेथड और इंटरप्रिटेटिव्ह सोशलॉजी, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो अंतर्बोधशास्त्र. अंतर्बोधशास्त्र. आणि ह्याला जर्मनमध्ये एक वर्ड आहे जो सोशलॉजीमध्ये फेमस वर्ड आहे, तो आहे वर्स्टियन. ओके, वर्स्टियन. तर ह्या वर्स्टियनचा मेथड ह्याचा अर्थ असतो की कुठल्याही सोशल ॲक्शनमध्ये असणाऱ्या मूलभूत जे मूल्य आहेत, अर्थ आहेत, हे ना, हे समजून घेतलं पाहिजे. कारण आपण कुठलीही सामाजिक कृती करताना, एक सामाजिक करता ते ॲक्शन करताना काहीतरी अर्थ लावून ते ॲक्शन करतो. जसं की मी आत्ता का शिकवतोय, राईट? ह्याच्या मागे माझे काही पर्सनल त्याचे मोटिव्ह, फिलिंग्स, काही अर्थ असतील, राईट? असं नाही की मला समाजानं प्रेशराईज केलं म्हणून मी शिकवतोय. नो, इट्स बियॉन्ड दॅट. इट्स माय चॉईस. मला का शिकायला आवडतं, शिकवायला आवडतं हे मला माहिती आहे, फिलिंग्स अँड इमोशन्स अँड एटसेट्रा, राईट? तर हे सगळं काही जे आहे हे तुम्हाला हे सगळं सोशल ॲक्शन्सचा इंटरप्रेट करावं लागेल, त्याचा अंतर्बोध घ्यावा लागेल. त्याला आपण वर्स्टियन टेक्निक म्हणतो. दुसरं सगळ्यात मोठं त्याचं कॉन्ट्रीब्युशन जे आहे, जे मी सोशल ॲक्शन शब्द वापरला, ह्यावर त्याने एक सेपरेट थिअरी तयार केली, ती आहे सोशल ॲक्शन थिअरी. ओके, जी आपल्याला पुढच्या एपिसोडमध्ये शिकायची आहे. सोशल ॲक्शन म्हणजे काय अकॉर्डिंग टू एम एल डर्किम हे आपल्याला शिकायचं आहे. त्याच पद्धतीनं मॅक्स वेबरचं जे तिसरं महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन आहे, ते तिसरं महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन म्हणजे त्याने सोसायटीमधले वेगवेगळे स्ट्रक्चर्स ॲनालाइज केले, एस्पेशली पॉवर, रिलिजन, राईट, ब्युरोक्रेसी, हा, नोकरशाही, सत्ता, अधिसत्ता, ऑथॉरिटी, रिलिजन, ह्या सगळ्यांना त्यांनी अनालाइज केलं आणि त्याच्या एक विशिष्ट पद्धतीनं ह्याचा अर्थ लावला, इंटरप्रेट केलं. म्हणून ह्या मॅक्स वेबरला सोशलॉजीचा, मॉडर्न सोशलॉजीचा त्याला फादर म्हणतात. मॉडर्न सोशलॉजी म्हणजे काय? आता मॅक्स वेबरच्या ह्या कॉन्ट्रीब्युशनमुळे सोशलॉजी प्रत्येक सोशल ॲक्शनमध्ये डीपमध्ये जाऊन सोशल ॲक्शनच्या मागचे मिनिंग्स, सोशल ॲक्शन्सच्या मागचे मोटिव्ज, सोशल ॲक्शन्सच्या मागच्या व्हॅल्यूज, सोशल ॲक्शन्सच्या मागच्या काही सब्जेक्टिव्ह गोष्टींचा अभ्यास करून आता सोशलॉजी थिअरी मांडायला लागली. जसं की एम एल डर्किमनं थिअरी मांडली होती सुसाईडची, आणि त्यानं वरवर अभ्यास केला, पोलीस स्टेशन्समधनं फक्त डाटा आणला, स्टॅटिस्टिक्स आणल्या, त्याच्या आधारावर थिअरी मांडली. पण त्यानं त्या आत्महत्याग्रस्त त्या कुटुंबाला भेट दिली नाही, त्याच्या मित्रांना भेट दिली नाही, किंवा ह्याच्या मनामध्ये काय चाललं होतं, ह्याच्या काही दुःख होते का, काही टेन्शन होते का, काही फ्रस्ट्रेशन होते का, काही फेल्युअर्स होते का, आत्महत्या करत असताना ह्याच्या मनामध्ये काय विचार होते, मागचं एक दिवस आधी तो कसा होता, त्या दिवशी सकाळी कसा होता, समथिंग लाईक दिस. असा रिसर्च केला का एम एल डर्किमनं? नाही केला, राईट? मॅक्स वेबर करेल. मॅक्स वेबर काय करेल? पार्टिसिपंट ऑब्झर्वेशन म्हणजे काय? तो सहभागी निरीक्षणावर भर देईल. पार्टिसिपंट ऑब्झर्वेशन म्हणजे सहभागी निरीक्षण. म्हणजे ज्या समूहाचा, ज्या व्यक्तीचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे, तो अभ्यास तुम्ही मायक्रो लेवलला जाऊन करा. मायक्रो पर्स्पेक्टिव्ह, नॉट मॅक्रो. मायक्रो पर्स्पेक्टिव्हनं तुम्ही अभ्यास करा आणि त्या ग्रुपमध्ये जाऊन त्याचा अभ्यास करा. याला आपण पार्टिसिपंट ऑब्झर्वेशन म्हणतो. की ज्या ग्रुपचा अभ्यास करायचा आहे त्यांच्यामध्ये सामील व्हा, त्यांचा अर्थ लावा, बोध लावा, मूल्य शिका, व्हॅल्यूज शिका, आणि मग बघा की सोसायटी कशी अनफोल्ड होते. अशा पद्धतीनं सोसायटीला नवीन लेन्समधनं बघण्याचा जो नजरिया आपल्याला दिला, नवीन टेक्निकमधनं बघण्याचा नजरिया जो ज्याने आपल्याला दिला, असा हा मॅक्स वेबर नावाचा थिंकर हा मोर रिअलिस्टिक वाटतो. ऑफकोर्स सगळ्या सोशलॉजिस्ट यांचं कॉन्ट्रीब्युशन तर नक्कीच महत्त्वाचं आहे, पण हा मोर रिअलिस्ट वाटतो. कारण सोशलॉजीला अजून रिॲलिटीच्या जवळ घेऊन जाणारा माणूस म्हणजे कोण? तर मॅक्स वेबरला आपण नेहमी इथे त्याला सन्मान करत राहू. अशा पद्धतीनं मी आज मॅक्स वेबरचा एपिसोड संपवतोय. हा आहे एपिसोड नंबर 10. संपवण्याच्या आधी आपण फक्त थोडक्यात बघून घेऊया की पुढचे एपिसोड्स किंवा आपल्या सिलेबसमध्ये मॅक्स वेबरमध्ये काय काय आपल्याला शिकणार मिळणार आहे, पुढचे एपिसोड कशावर असणार.
आता हा एपिसोड 10 होता. एपिसोड 11, 12, 13 आणि 14 अशा अजून 4 एपिसोड आपण मॅक्स वेबरला ह्याला डेडिकेट केलेत. हा जो असणार आहे तो सोशल ॲक्शन, सामाजिक कृती आपण शिकणार आहोत. एपिसोड 12 जो असणार आहे ह्या सोशल ॲक्शन नंतर आपण शिकणार आहोत ऑथॉरिटी, मग आपण शिकणार आहोत ब्युरोक्रेसी. 2 कन्सेप्ट वेगळ्यात ह्या, ऑथॉरिटी, ब्युरोक्रेसी. आणि खूप इंटरेस्टिंग 14वा असणार आहे प्रोटेस्टंट एथिक्स अँड स्पिरिट ऑफ कॅपिटलिझम. हा पण एक फार नव्यानं तुम्हाला शिकायला मिळेल. एपिसोड 14 प्रोटेस्टंट एथिक्स अँड स्पिरिट ऑफ कॅपिटलिझम. ह्याचा अर्थ आहे प्रोटेस्टंट नीतितत्वे आणि भांडवलशाहीचा उदय, भांडवलशाहीचा उगम कसा झाला. फार इंटरेस्टिंगली तो समजून सांगतो की रिलिजन आणि इकॉनॉमीचं रिलेशनशिप आहे. ब्युरोक्रेसी, ऑथॉरिटी जवळजवळ सारख्या कल्पना आहेत, पण फार सुंदरपणे तो सांगतो की कशा पद्धतीनं मॉडर्न सोसायटी चालते. आणि पुढचा एपिसोड आहे की सोशलॉजीचा अभ्यास कसा करायचा, एक्झॅक्टली ह्याचं सब्जेक्ट मॅटर आणि टूल देणारा जो मॅक्स वेबर आहे तो सोशल ॲक्शन थिअरीचा आपण अभ्यास करणार आहोत नेक्स्ट एपिसोडमध्ये. तोपर्यंत मी तुम्हा सर्वांची रजा घेतो. थँक्यू व्हेरी मच.